प्लाझा सिनेमामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी धुरंधर चित्रपट पाहिल्यानंतर काही प्रेक्षक माझ्यासोबत आहेत. काय सांगाल सर्वप्रथम तुमच्याकडे धुरंधर चित्रपट कसा है? एक नंबर है। क्या उसमें एक्शन में एक नंबर है और इमोशनल भी अच्छा है एकदम। तुम्ही काय सांगाल, काय पाहिलं चित्रपटात? खूप चांगला होता आणि आपलं भारताचं तर रियालिटी तेच दाखवलं त्याला की पास्ट गव्हर्नमेंट आणि प्रेझेंट गव्हर्नमेंट मध्ये कितीही डिफरन्स आहे. फरक आहे. हा, ब्युरोक्रॅटचे प्रेशर ते सर्व दाखवलं. या चित्रपटामध्ये आणखीन प्रभावशाली कुणाची भूमिका वाटली? संजय दत्त देखील आहे, रणवीर सिंग देखील आहे, अजित डोवल साहेब. अजय पवार साहेबांची भूमिका जास्त आवडली. हां, परराष्ट्रीयची जी भूमिका आहे त्यांनी म्हणजे भारतामध्ये होते अजय डोवल साहेब, अजय डोवल साहेब व्यवस्थितपणे पार पडले. पण या चित्रपटात नेमकं त्यांच्याबद्दल काय पाहिलं मी? ह्याच्यात म्हणजे त्यांची भूमिका जे पास्ट गव्हर्नमेंट होती जेव्हा त्यामध्ये ते आपल्या ब्युरोक्रेट लोकांना काय प्रॉब्लेम ते फेस करत होते आणि त्यांना आत्ता काय फ्रीडम आहे ते दाखवलं. चित्रपटामध्ये काय पाहिलं नेमकं? म्हणजे आपला देशाचा जो दाखवला ना सगळं वेस बरोबर म्हणजे राजकीय विषयावर हा चित्रपट आहे. बरोबर बरोबर. कुणाची भूमिका जास्त आवडली तुम्हाला? रणवीर सिंगची घेऊन ये. रणवीर सिंगची. या चित्रपटामध्ये नेमकं काय काय पाहायला मिळालं? सगळं आपला नोटबंदीचा जो मारायला सगळं चित्रपटामध्ये नेमकं काय विषय आहे? राजकीय विषय आहे. राजकीय विषयामध्ये तुम्हाला सर्वात प्रभावशाली वाटतं कोणता सीन जास्त आवडला? सगळं आवडलं. सगळं चांगले सगळे कुठं पण फाईल काय नाही, व्यवस्थित पिक्चर आहे. सगळ्याला बघायला, फॅमिलीला बघायला पाहिजे. हे पिक्चर चांगले आहे. थँक्यू. कितीला तिकीट तुम्ही खरेदी केलं साधारण? आता आम्ही 300 रुपये घेतले. 300 रुपयामध्ये तिकीट खरेदी केलं. किती वाजता केलेलं? हां, 12 वाजता, कुठून 12:30. आलाय तुम्ही आता? मी हॉस्पिटलमध्ये आलो. हॉस्पिटल? कुठल्या हॉस्पिटलमधून? हिंदूच्या हॉस्पिटल. हिंदूच्या हॉस्पिटलमधून खास तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी आलात? म्हणजे चित्रपटानं मनोरंजन केलं असं म्हणायला पाहिजे आता. बरोबर. आप क्या कहें, चित्रपट कैसा था? अच्छी थी। क्या चित्रपट में सबसे एक्शन रोल कौन सा था, संजय दत्त या रणवीर सिंह? रणवीर सिंह का, हाँ। रणवीर सिंह को बहुत आप पसंद करते हैं? हाँ नहीं, सभी का एक्टिंग अच्छा था, अर्जुन रामपाल सबका। हाँ, वो रणवीर सिंह ने क्या भूमिका की वही उसने जो एजेंट है उसका पूरा ओवरऑल सब अच्छा था। और एंड में एक ट्विस्ट है, वो ट्विस्ट थोड़ा शॉक करने वाला ट्विस्ट है। कौन सा? वो ट्विस्ट बता नहीं सकते लेकिन स्पॉइलर है, लेकिन एंड में है ट्विस्ट। पॉलिटिकल थीम उसमें यूज की गई? हाँ है, हाँ थीम है, लेकिन वो भी ज़बरदस्ती नहीं है। डायरेक्टर को जो दिखाना था उसने दिखाया, ऑनेस्ट है। आपने वो पॉलिटिकल थीम के बारे में आपसे सबसे ज़्यादा पसंद कौन सा सीन आया आपको? सबसे ज़्यादा तो वही डिमोनेटाइजेशन वाला ही है, पूरा जो दिखाया उन्होंने, उसके पीछे जो चल रहा था वो दिखाया उन्होंने। 100% पैसे वसूल आहे. याचा पहिला पार्ट पण मी ह्या स्टॉकेजला पाहिला होता. तेव्हा 150 रुपयात पाहिला होता, आज 300 रुपयात बघितला आणि अजिबात बोर होत नाही. पिक्चर मोठा आहे, 3.5-4 तासाचा आहे, पण एक नंबर आहे. ॲक्टिंग आहे आणि देशाबद्दल प्रेम आणि देशासाठी बलिदान, आपले गुप्तहेर आणि दुसऱ्या देशात जाऊन कसं कार्य करतात ते दाखवलं याच्यामध्ये. पिक्चर एक नंबर आहे, सगळ्यांनी बघावा आणि सुपर डुपर हिट आहे. राजकीय थीम म्हणजे राजकीय विषय वापरले गेलेले आहे चित्रपटामध्ये? राजकीय विषय नाही आहे. देशाच्या ज्या गरजा असतात, तुम्हाला जसं शत्रू राष्ट्राबरोबर वागायला लागतं त्याप्रमाणे त्यांना इंस्ट्रक्शन देऊन तिकडे पाठवलं जातं पाकिस्तानामध्ये. आपले डोवल यांची पण भूमिका पाहायला मिळते. अजित डोवाल यांनी जे जिंदगीमध्ये हकीकत केलेलं आहे याच्यात तसंच्या तसं दाखवलं आहे. आणि याच्यामध्ये आतिक अहमदचं पण दाखवलं आहे एक पार्ट. का बुवा त्यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये खोट्या नोटा वापरायच्या म्हणून पाकिस्तानबरोबर संधान केलं होतं आणि तेव्हा मोदींनी त्याच्या आधीच 500 आणि 2000च्या नोटा बंद करून टाकल्या होत्या. म्हणजे आता पूर्ण संदर्भ आणि याचा असं दोन्ही एकत्र लावलेले आहेत. म्हणजे आता पूर्ण पैसा वसूल? पूर्ण पैसा वसूल म्हणजे मी तर प्रत्येक देशावर प्रेम करणाऱ्या माणसाला सांगतो आणि तरुण पिढीला सांगतो की त्यांनी हा चित्रपट जरूर बघ. खरं तर पाहायला गेलं तर या चित्रपटामधूनच काहीतरी भारताने म्हणजे अगदीच पाहायला जर गेलं तर हा चित्रपट पाहावा, कारण की भारतामध्ये काही देशातील महत्त्वाची भूमिका या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पाहायला जर गेलं तर या चित्रपटामध्ये डोवल यांच्या भूमिकाच्या संदर्भातच हा चित्रपटामध्ये काहीसा भाग वापरण्यात आलेला आहे. परराष्ट्रामध्ये त्यांनी कशाप्रकारे आपलं काम केलं आणि परराष्ट्रामध्ये आलेले त्यांच्यावर संकट, या संपूर्ण चित्रीकरण जे आहे त्या चित्रपटामध्ये मांडलेले एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कॅमेरामन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.